आज आपण सगळे इकडे जमलेलो आहोत. ऍक्च्युली हा एक तुमच्यासाठी नवीन विषय असणार, ऑर्नामेंटल फिश ब्रीडिंग अँड किपिंग. आणि त्यासाठी आपण आज आपल्याकडे जी हॅचरी आहे, म्हणजे आमचं जे वर्क कसं हॅचरीमध्ये वर्क कसं चालतं, ते माशांची अंडी पिल्लं, त्यांची निगा, त्यांना काय आजार होतात, ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं आपल्याकडे आहे. पण आज तुमचा पहिला दिवस आहे. माझ्या मते तुमचे ऑनलाईन सेशन झाले असतील कदाचित, तर तुम्हाला बेसिक थोडी माहिती आहे. पण प्रॅक्टिकली तुम्हाला नॉलेज, मासा कसा असतो, ते पिल्लं कशी असतात, अंडी कशी असतात, त्यांना खाद्य काय असतं, तर आपण आज ते बघतोय. कारण कसं आहे, स्टार्टिंगला जर ते सगळं तुम्हाला तुमच्या नजरेतनं गेलं तर तुम्हाला लक्षात येईल की हां, ट्यूबेक्स बोललं तर हे असं आहे, बम्प्स बोलले तर असं आहे, डॅफनिया बोलले तर असं आहे. म्हणजे खाद्याबद्दल, डिझीजबद्दल तर तुम्हाला एक आपल्याकडे जे काही मासे थोडेफार आजारी असले तर ते तुम्हाला दाखवले जातील. नाहीतर मग आपलं सेशन जेव्हा असेल तेव्हा ऑनलाईन त्या स्लाईडवरती तुम्हाला ते सगळं डिझीज त्यांच्या कव्हर केल्या जातील. फक्त आता बेसिक आपण कशा प्रकारे ठेवण कशी असते, त्यांना काय लागतं काय नाही, त्या प्रकारे आपण सगळे बघणार आहोत. आपल्याकडे 2 व्हिजिट आहेत. एक हॅचरी व्हिजिट आहे आणि दुसरी आहे शॉप. हा जो व्यवसाय आहे ऑर्नामेंटल फिश ब्रीडिंग अँड किपिंग, हा घरामध्ये करू शकतो, कमीत कमी जागेमध्ये करू शकतो. याच्यासाठी असं म्हणजे फायनान्स किंवा बँक लोन असं काय करायची आवश्यकता नाही आहे. तुमच्याकडे तुमचं आज जे एज आहे त्या एजमधून तुम्ही स्टार्टअप केलं तर तुम्ही एक 5-1 वर्षामध्ये तुम्ही चांगलं म्हणजे अर्निंग करायला करू शकता. पण त्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेट पाहिजे. फक्त करायचं म्हणून करायचं, हा करतोय म्हणून मी करतोय, तर तसं नाही. तुम्ही डेडिकेटली जर तुम्ही त्यात वर्क केलं तर चांगलं होईल. आज आम्ही जेव्हा चालू केलं, आम्हाला असं कुठे ट्रेनिंग प्रोग्राम नव्हते, काही नव्हते. आम्ही जस्ट ट्रायल अँड एरर शिकत गेलेलो आहे. 97ला आमचं स्टार्टअप पॉईंट होता. आणि त्याच्या अगोदर आम्ही हॉबी लेवलवर करायचो. म्हणजे 2 मासे आणले, त्या 2 माशांमध्ये त्यांनी पिल्लं दिली, ती मोठी झाली, त्यातले काही दुकानवाल्याला दिले, शॉपवाल्याने आम्हाला परत रिटर्नमध्ये त्याच्या अगेन्स्टमध्ये टँक्स दिले, ऑक्सिजन मशीन दिली, फीड दिलं. मग ते आणून परत ते मासे थोड्या मोठ्या टँकमध्ये डिवाइड केले. असं वाढत वाढत गेलेलं आहे. इनिशियली काही स्टार्टअप आम्हाला कसं डायरेक्ट म्हणजे आज मासे विकले उद्या पैसे मिळाले असं नाही झालेलं आहे. आम्ही ज्या स्केलवर ज्या लेवलवर इकडे बसलोय, हे आमचं 25 ते 30 वर्ष या फील्डमध्ये गेलेले आहेत असं. पण एक आहे, ह्या व्यवसायामध्ये तुम्ही जसं पोल्ट्री फार्मिंग आहे, डेअरी फार्मिंग आहे, शेती आहे, आपण ऑर्नामेंटल फिश ब्रीडिंग ह्यालाही शेतीचा दर्जा आता सरकारने दिलेला आहे. हा व्यवसाय करताना समजा आपण पोल्ट्री फार्मिंग केली, डेअरी फार्मिंग केली, शेजारी तुम्हाला कंप्लेंट करणार की तुमच्या कोंबड्यांचा वास येतोय, तुमच्या कोंबड्या ओरडतात, तुमच्या शेळ्या ओरडतात, म्हशी ओरडतात, शेणाचा वास येतोय. हा बंद घरामध्ये मासे ओरडले तर कोणाला ऐकायला येणार आहे? नाही. माशांनी सटच केली तर त्याचा वास कुठे जाणार आहे? नाही. तसंच आहे. हा व्यवसाय कमी जागेत मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर तुम्ही कुठेही करू शकता. तर त्याबद्दल तुम्हाला आज मी सगळं गाईड करणार आहे. आणि ह्या व्यवसायासोबत जोडधंदे कसे काय करता येतात त्याबद्दल थोडं मिलिंद सर माहिती देतील. कुंदन सर म्हणून ते येतील, ते पण त्यांचे आपण शॉपचं आहे, त्यांच्या शॉपला व्हिजिट करू. ऐश्वर्य म्हात्रे म्हणून सर आहेत, तेही येतील. ते पण शॉपमध्ये कसं काम केलं जातं, हॅचरीमध्ये कसं केलं जातं, तर ह्या प्रकारे सगळं तुम्हाला मार्गदर्शन आज होईल. सगळ्यात पहिलं माशांमध्ये अंडे देणारे मासे, पिल्लं देणारे मासे आणि अंड्यांची केअर करणारे मासे. आणि एक चौथं येतं बबल नेस्ट करून त्याच्यामध्ये ते अंड्याची केअर करणाऱ्या माशांमध्ये एक वेगळा पार्ट येतो की काही मासे आहेत ते काचेवर अंडी लावतात, त्याची मेल फिमेल त्याला गार्ड करतात, त्यातनं ती पिल्लं अशी त्यांची केअरिंग करून ती वाढवली जातात. तसंच एक बबल नेस्ट बनवला जातो. त्या बबल नेस्टमध्ये मासे अंडी सोडतात आणि त्या नेस्टमधून जी पिल्लं येतात त्या पिल्लांचे ते मासे केअर करून ती पिल्लं वाढवतात. असे वेगळे वेगळे स्केल आहेत. तर पहिलं आपण घेऊ, त्याच्यामध्ये गप्पी, मॉली, सॉटटेल अशा प्रकारचे मासे येतात. लाईव्ह बेरर त्यांना म्हणतात. लाईव्ह बेरर मध्ये गप्पी, मॉली, सॉटटेल, ट्रँजेलिंग असे, आणि प्लस त्यालाही वेगळ्या वेगळ्या मल्टिपल व्हरायटी येतात. जसं आता आपण एक मॉली पाहिला, तर मॉली माशामध्ये ब्लॅक मॉली आपण एक मासा आपण घेतला तर त्याच्यासोबत त्याला शॉर्ट बॉडीमध्ये येतो, बलून मॉलीमध्ये येतो, हायफिन मध्ये येतो, गप्पी टेल मध्ये येतो,
आणि डबल टेल सिझर टेलमध्ये येतो. असं वेगळ्या वेगळ्या टाईपमध्ये येतं, म्हणजे एकाच माशाला प्रजाती आहेत त्याच्यामध्ये असं. तर त्या प्रकारे त्याचं म्हणजे व्हरायटीचं म्हणजे वाढत जातं. गप्पीमध्ये पण साधारण पाहिलं तर कमीत कमी एक 150 ते 200 टाईपचे गप्पीच्या व्हरायटी येतात. म्हणजे असं नाही की एक गप्पी पकडला तर विषय संपला, असं नाही आहे. डिफरंट डिफरंट टाईप्स येतात गप्पीमध्ये. एक गप्पीची फिमेल अंड्यातनं पिल्लू निघाल्यापासून तर मोठी म्हणजे परत ती तिचं प्रजनन क्षमता म्हणजे प्रजनन देण्यासाठी ती रेडी होण्यासाठी तिला 6 ते 7 महिन्याचा कालावधी लागतो. 6 ते 7 महिन्यानंतर ती पिल्लं द्यायला लागली तर पिल्लं देताना पहिलं पिल्लं त्यांनी म्हणजे दिलं, पहिला बॅच त्यांनी पिल्लांची रिलीज केली, तर सेकंड 18 ते 21 दिवसामध्ये परत पिल्लं देते. म्हणजे दर महिन्याला रिप्रोडक्शन त्यांचं सायकल आहे. असं साधारण ती 1 वर्षापर्यंत त्या सायकलमध्ये राहतात. त्याच्यानंतर त्यांचं आफ्टर एज मग त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होत जाते. म्हणजे जे तुम्हाला 21 ते 18 ते 21 दिवसात जी पिल्ला देतात ती 30 दिवसावर जातात. त्याच्यानंतर आणखीन 3 महिन्यानंतर मग ती 45 डेजवर जातात. आणखीन पुढे 3 महिन्यानंतर गेले तर ती 60 डेज पर्यंत पण जातात. ॲज पर एज फॅक्टर प्रमाणे त्यांचा तसं त्यांचं हे होतं. सेम लाईव्ह बेरर म्हणजे जे पिल्ला देणारे मासे सगळ्यांमध्ये सेम असं सिस्टम मध्ये होतं. याच्यानंतर अंडी देणारे मासे त्याच्यामध्ये मासा 6 महिन्यामध्ये मॅच्युअर्ड होतो. 6 महिन्यात मासा मॅच्युअर्ड झाल्यानंतर त्याच्यासाठी असं काही नसतं, इन्व्हायरमेंट तुम्हाला पाहिजे त्या इन्व्हायरमेंटमध्ये ते मासे तुम्ही सोडलेत, तुम्हाला मी दाखवणार वर सेटअप आपल्याकडे रेडी आहेत. तर त्याच्यामध्ये सोडल्यानंतर मेल फिमेल एकत्र येतात, अंडी देतात. ते मासेही 6 महिन्यानंतर मॅच्युअर्ड होतात आणि मॅच्युअर्ड झाल्यानंतर त्यांच्या पोटात नॅचरली एग्स तयार होतात. जसं कोंबडी, आज आपण जी एग्स जे आपल्याला मिळतात, फिमेल तिचं एज कंप्लीट झालं की ती अंडी देते. फक्त मेल असेल तरच ती फर्टाईल होतात, म्हणून पोल्ट्री सेक्शनवाले फक्त फिमेल ठेवतात. असं आहे, माहिती असेल तुम्हाला कदाचित. तर अंडी देणारे जे मासे आहेत त्यांचे मेल फिमेल एकत्र येतात, ते अंडी देतात आणि मासे निघून जातात. त्यांची केअर कोणी करत, त्यांची केअर नेचर जे आहे ते त्यांची केअर करतं. असं म्हणून त्यांना अंडी देणारे मासे म्हणजे एग्स कॅटरिंग म्हणून त्यांना बोललं जातं. त्याच्यानंतर अंड्यांची निगा राखणारे त्याच्यामध्ये एक मिनिट, जे अंडी देणारे मासे आहेत म्हणजे एग्स कॅटरिंग मध्ये त्याच्यामध्ये टेट्राज येतात, बार्ब येतात. टेट्रासच्या जवळजवळ एक 150 ते 200 जाती आहेत. बार्बमध्ये एक 20 ते 25 आहेत. गोल्डफिश येतात, कोई कार्प येतात, किसिंग गोरामी येतात. तसं बऱ्याच त्याच्यामध्ये हे स्पीशीज येतात. त्याच्यानंतर हे अंड्यांची काळजी घेणारे मासे. अंड्यांची काळजी घेणारे मासे म्हणजे मेल फिमेल एकत्र येतात, अंडी लावतात, त्यांना गार्ड करतात. पिल्लं आली की पिल्लांसोबत त्यांना पिल्लं वाढवली जातात आणि मग एक सर्टन साईज झाल्यानंतर मेल फिमेल साईडला होतात आणि ती पिल्लं परत ते रिप्रोडक्शनला चालू होतात. चौथं जे आहे ते बबल नेस्ट करणारे मासे. अंड्यांची काळजी घेणाऱ्या माशांमध्ये एंजल, चिकलेट व्हरायटी मध्ये येतात. एंजल, ऑस्कर, फ्लावरॉन, डिस्कस, चिकलेट फॅमिलीमध्ये सगळे मासे येतात. याच्यानंतर बबल नेस्ट मध्ये जे येणारे मासे आहेत ते फायटर, पॅराडाईज, गोरामीज, ब्लू गोरामी, गोल्डन गोरामी, पर्ल गोरामी अशा व्हरायटी येतात. त्याच्यामध्ये मेल याच्यामध्ये बबल नेस्ट बनवतो. बबल नेस्ट बनवल्यानंतर त्याच्यामध्ये फिमेल अंडी सोडते आणि मेल गार्ड करतो त्यांना अंड्यांना. आणि जेव्हा अंडी फर्टिलाइज झाली की त्यांना नॅचरलमध्ये ते लोक जे काय फीड त्यांना अवेलेबल असतं जसं इन्फोसरिया, डॅफनी, तर ते पिल्लांना ते दिलं जातं आणि त्याप्रमाणे ते पिल्लं मोठी होतात. त्याच्यानंतर माशांना लागणारं खाद्य लाईव्ह फीड मध्ये पण येतं, पॅलेट फीड मध्ये पण येतं. तर लाईव्ह फीड मध्ये टिव्हीफेक्स, ब्लडवर्म,
डॅफनिया, हे खाद्य दिलं जातं आपल्याकडे. डॅफनिया आणि हे असेल. आता तुम्हाला मी वर गेल्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेल. माशांना होणारे आजार, डिझीज. डिझीज मध्ये माशांना सगळ्यात पहिला डिझीज होतो, जसं पाण्याचं टेम्परेचर आहे ते जनरली माशांना 25 ते 30 डिग्री मधले त्याचं आयडियल टेम्परेचर आहे. 25च्या खाली गेलं, 22, 23, 21च्या खाली असं गेलं तर माशांना व्हाईट स्पॉट, फंगस, फिन रॉट, असे आजार होऊ शकतात. व्हाईट स्पॉट मध्ये जनरली माशाचा पूर्ण जो अंगावरती व्हाईट व्हाईट कलरचे डॉट 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 येतात. फंगस मध्ये माशांच्या गिल्स, फिन, बॉडीला असं कॉटन सारखं असं फंगस आल्यासारखं असं दिसतं. आणि फिन रॉट मध्ये शेपटी, गिल साईडचे तसे सडत जातात, बॉडीपर्यंत येतात. एक बॉडीच्या हाफ पॅटर्न पर्यंत आले की नंतर मासे तुमचे डॅमेज व्हायला, मारायला, मॉर्टॅलिटी व्हायला चालू होते, मारायला चालू होतं. तर ह्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट आहे पहिलं टेम्परेचर कंट्रोल करणं. तुम्हाला टेम्परेचर 30 to 32 डिग्री टेम्परेचर तुम्हाला द्यायचं आहे कॉन्स्टंट. मार्केटमध्ये थर्मोस्टेट हीटर येतात, तुम्हाला आम्ही डेमोमध्ये दाखवू. तर त्या हीटरमध्ये टेम्परेचर मेंटेन करून ते लावलं, पहिलं टेम्परेचर स्टेबल केलं, त्याच्यानंतर त्यांना अँटीबायोटिक्स, टेट्रासायक्लिन असं जे आहेत, पॅरेक्सिन आहेत, ॲमोक्सिलिन आहेत, तर त्या टॅबलेट्स त्यांना दिल्या जातात. त्यासोबत माशांना ट्रीटमेंट, मासे आजारी असतील आणि त्यांना ट्रीटमेंट तुम्हाला चालू असताना तुम्हाला शॉपवाले किंवा काही तुम्हाला तुमचे कोण सिनियर असतील तुम्हाला सांगतील की यांचं फीड बंद करा. तर फीड कधीही बंद करायचं नाही माशांचं, कारण की फीड बंद केलं तर मासा आणखीन वीक होणार आणि मॉर्टॅलिटी माशांची येऊ शकते. जसं आता आपण काय आजारी असलो, आपण हॉस्पिटलाइज झालो, आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करतो, IV लावतो, आपल्याला बेडवर झोपवतो आणि ग्लुकोज लावतो, सलाईन लावतो. आपण काय बोलतो, काय ऍडमिट केलं, अजून ट्रीटमेंट चालू नाही केली, काही नाही केली. तो आपलं डायग्नोस होत नाही. आपले ब्लड सॅम्पल घेतले जातात, चेकअपला दिले जातात, त्यांना माहितच नाही तुम्हाला डेंग्यू झालाय, मलेरिया झालाय, टायफॉइड झालाय, काय झालंय. ट्रीटमेंट काय करणार ते, फक्त तुम्हाला अँटीबायोटिक्स आणि तुम्हाला हे दिलं जातं. पण ऍक्च्युअल तुमचं डोसिंग, तुम्हाला ट्रीटमेंट कधी चालू होणार, जेव्हा तुम्हाला मलेरिया झालाय, डेंग्यू झालाय, तुम्हाला माहिती पडते, त्यानंतर ट्रीटमेंट. तोपर्यंत तुम्हाला पहिले सलाईन लावतात आणि तुम्हाला आतून बॉडीमध्ये तुम्हाला ते चांगलं स्ट्रॉंग बनवतात. कारण की बॉडीमध्ये तुम्ही स्ट्रॉंग झालात तरच तुमची बॉडी त्या समोरच्याला फाईट करणार आहे, ज्या डिझीज तुम्हाला जो आजार जो झाला त्याला फाईट करणार आहे. त्यासाठी म्हणून माशांचं कधीच फीड बंद नाही करायचं. फीड त्याचं जे शेड्यूल आहे तेवढं, जेवढं खातोय मासा तेवढं त्याला फीड द्यायचंय. त्यानंतर माशांचं पाणी तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही डेली 40% चेंज करू शकता, वीकली करू शकता. नंबर ऑफ फिश, नंबर ऑफ क्वांटिटी त्याच्यावर पण तुमचा डिपेंड आहे. तुमच्या टँकमध्ये समजा 4च मासे आहेत तर तुम्हाला डेली आवश्यकता नाहीये, पण तुमच्या टँकमध्ये समजा त्या साईजच्या टँकमध्ये तुमचे 10 ते 15 मासे आहेत तर तुम्ही हप्त्यातनं एकदा किंवा दोनदा पाणी चेंज केलं तर चांगलं आहे. पाणी चेंज करताना तुम्हाला 40%च करायचं आहे. का, तुमच्या टँक मधलं जे पाण्याचं टेम्परेचर आहे आणि तुम्ही जे तुमच्याकडे जो सोर्स आहे, नळाचं पाणी असेल ते तुम्ही जे घेताय किंवा बोरिंगचं असेल, विहिरीचं असेल, तर ते पाणी तुम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये घेताय तर दोघांच्या टेम्परेचरमध्ये डिफरन्स येणार. दोघांचा टेम्परेचर डिफरन्स आला तर मासा स्ट्रेसमध्ये येणार. सडनली तुम्ही 90% पाणी डाऊन केलंय आणि सडनली तुम्ही भरताय, तुमच्या टँकमध्ये 25 डिग्री टेम्परेचर असेल आणि तुम्हाला जे बाहेरून पाणी आलेलं असेल ते 18 डिग्री पण असेल किंवा 32 डिग्री पण असेल, गरम असेल, तर मासा लगेच शॉकमध्ये येणार आणि मासाला डिझीज चालू होणार, फंगस, फिन रॉट वगैरे असं काहीतरी होणार. तर त्यासाठी 40% तुम्ही केलं ते आयडियल आहे. थोडंसं 1-2 डिग्री कमी जास्त झालं तर काय प्रॉब्लेम होत नाहीये.
ठीक आहे. त्याच्यानंतर मिलिंद सर तुम्हाला थोडंसं गाईड करतील.